ताई नमस्कार, तुमचं नाव काय आहे? कल्पना राजू गायकवाड. बरं, तुमच्या गटाचं नाव काय आहे? रमाई महिला स्वयं सहायता. आपण कोणत्या ठिकाणून आलेलं आहे? करमाड. करमाड. तर आपण हा जो स्टॉल मांडलेला आहे यामध्ये कोणते कोणते पदार्थ आहे? बटाटा पापड आहे, साबुदाणा आहे, नाचणी पापड आहे, कांदा रिंग आहे, नाचणी पापड आहे. नाचणी पापड कशा पद्धतीने, म्हणजे त्याचं काय आहे, जे खाण्यासाठी कशा पद्धतीने? नाचणी पापड पौष्टिक असतो खाण्यासाठी आणि त्याची चव पण चांगली असते आणि पौष्टिक असल्यामुळं पापड आहे, त्याच्यामध्ये फिंगर्स आहे, कांदा रिंग पण आहे. कांदा रिंग कशा पद्धतीने तयार केलेली? हे काय, हेच आहे का कांदा रिंग? हे बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी कांदा रिंग आहे. आणि कांदा रिंग म्हणजे कच्चा कांदा कापून तुम्ही तयार केलेली का? बरं. टाकलेला आहे कांद्याचा. तर त्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे? नाचणीच्या पिठात तयार केलं. नाचणीच्या पिठामध्ये. आणि हे काय आहे? जिरा मसाला पापड. जिरा मसाला पापड. बटाटा पापड आहे, साबुदाणा पापड आहे. तर हे आता जे तुम्ही सर्व पॅकिंग केलेले, तर कशा पद्धतीने तुम्ही याचा भाव ठरवलेला आहे? म्हणजे एक पॅकेटची किंमत किती आहे? माझी एका पॅकेटाची किंमत 60 लाख आहे, 100चे 2 विकले. बरं. तर आपण किती वर्षापासून बचत गटाच्या काम पाहता? माझं 7 वर्ष. 7 वर्ष. किती महिलाचा गट आहे तुमचा? 11. तर बचत गट स्थापन केल्यावर त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं की आपल्याला गटाचं नुसतं पैसे उचलून आणि काहीतरी उलाढाल करायची, व्यवसाय करायचा, की नुसतं पैसे घेऊन? नाही, आमचा व्यवसाय करायचा परिचय आहे आणि व्यवसायच करणार आहे. बचत गटातून पैसे जरी घेतले तर आम्ही आमचा व्यवसाय वाढवू. बरं. तर आतापर्यंत तुम्ही बँकेकडून कर्ज वगैरे घेतलेलं आहे? नाही. चला, तर या ताईने सांगितलं का आम्ही जो गट तयार केला तो स्वसहाय्यता आहे, म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती तयार केलेला गट आहे. आणि आम्ही कर्ज घेऊन नाही तर स्वतःच्या गटाच्या माध्यमातून पैसे एकत्र करून हा व्यवसाय सुरू केला. धन्यवाद ताई.